भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण यामध्ये कथेचा ओघ अशा ठिकाणी आलाय की ज्या ठिकाणी आपल्याला भक्तजनांना आश्चर्याचा धक्का बसेल अशा प्रकारचे युद्ध आपल्याला पाहायला लागणार आहे. ते युद्ध कुणामध्ये आहे तर एका बाजूला शिवशंकर स्वतः आणि दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्ण. आता तेवढी धक्का देणारी गोष्ट आहे आपल्यासारख्या भक्तांना, कारण आपला दोघंही वंदनीय आहेत. ब्रह्मा विष्णू महेश, याच्यामध्ये विष्णू आणि महेश जर एकमेकांच्या विरुद्ध लढायला लागले तर काय अभूतपूर्व स्थिती झाली ती. पण भागवत पुराणात त्या अन्य ग्रंथात अशा गमती जमती म्हटल्या तरी चालते. आता आपण असे युद्ध हे बघणार अर्जुन आणि श्रीकृष्ण आणि शिवशंकराचं. कारण काय तर देवांनी आपल्या भक्तांना दिलेलं वरदान. युद्धाचं कारण काय तर मुळामध्ये शिव शंकर आणि विष्णू यांच्यात काय अडचण नाही आहे, त्यांच्यामध्ये काही भांडण झालेलं नाही आहे. पण त्यांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना एकदा वरदान दिलं की साहजिकच वरदान दिलं म्हणून देव बांधले जातात आणि त्याच्यातून युद्ध होतं असं आपल्याला दिसतं. सहज माझ्या मनात विचार आला, तुम्हाला एक जरा शोध घ्यायला मी सांगतो. मी सामान्यपणे हायस्कूलच्या वयाचा असताना एक नाटक मला वाचल्याचं आठवत आहे, लेखक आठवत नाही आहे. आणि त्या नाटकाचं नाव होतं कृष्णार्जुन युद्ध. आता गुगलवर गेल्यानंतर पटकन मिळेल, त्या सगळ्यात मोठा शिक्षक गुगल आहे, तुम्हाला माहिती आहे. अजून मी गुगलकडे गेलो नाही आहे, तर तुम्हाला सांगतो. मला निश्चित केळकरांचं ते नाटक आहे की काय असे वाटून जाते, पण खात्री मला काही नाही आहे. पण गंमत बघा, मी तुम्हाला शिवशंकर आणि विष्णूचं युद्ध सांगितलं तर एक वेळ चालेल, कारण तिथं समकक्ष आहे, भांडणं होतील होत. पण एक शिष्य आहे, ते गुरु आहे, त्याच्यासाठी गीता सांगितली आहे आणि त्या नाटकात रंगवलंय श्रीकृष्ण अर्जुन युद्ध. मी स्वतः आपल्या शालेय जीवनात मी ज्या ठिकाणी शिकलो कुरुंदवाल हे संस्थान होतं आणि त्या ठिकाणी 180 वर्षाची 180 लायब्ररी आहे. 100-125 माहिती आहे, 180 वर्षाची लायब्ररी माझ्या गावी. आणि बालपणी म्हणजे लायब्ररीतच मुक्कामाला होतो असं म्हटलं तरी चालेल. आता मुद्दा तुमच्या लक्षात आला. असा विचार मनात येतो की नाटककारांनी नाटक लिहिलं झालं, पण कृष्णार्जुन युद्ध नेमकं कुठल्या ग्रंथात आहे का एखाद्या हरिदासाच्या हुशार अशा प्रकारच्या कल्पकतेतून जन्मलेला आहे. आता मी तुमच्यावर सोडतो, जर तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा. आता कोण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया. कृष्ण आणि शंकर यांच्यात युद्ध का हवं तर पुन्हा भक्ताचाच प्रकार. हा जो कृष्ण आणि अर्जुन आपल्या कृष्ण आणि शंकर यांच्या युद्धाला कारणीभूत होणार आहे तो उषा नावाची जी राजकन्या आहे, अनिरुद्धाची जी पत्नीचा प्रेयसी आहे, तिचे वडील जे बाणासूर आहेत त्यांच्यामुळे युद्ध होणार. बाणासूर कोण म्हटलं तर फार तुम्ही किंमत देणार नाही. पण बाणासूर बलिराजाचा सगळ्यात मोठा मुलगा होता हे सांगितलं तर त्याची किंमत वाढली. पण बलिराजा किती मोठा आहे, वामनावतारामध्ये विष्णूनच त्या बलिराजाला पाताळ लोकांमध्ये ढकललं, इंद्राला सुरक्षित केलं. पण इंद्राला सुरक्षित करण्याच्या मोबदल्यात आपल्या भगवान विष्णूला बलिराजाच्या दरवाजाच्या बाहेर पहारे करून उभं राहावं लागलं. आणि बलिराजा संतुष्ट म्हणाला, तपश्चर्या केल्यानंतर देव भेटतो, मी केवढा भाग्यवान, रोज सकाळी उठलो की मला देव भेटतो आणि पहारे कधीसाठी. अशा बलिराजाचा मुलगा बाणासुर, काय त्याची योग्यता वाढली बघा. अशा बाणासुराची मुलगी उषा. आता त्या बाणासुराच्या हकीकत सुद्धा जसं आता मी तुम्हाला बोललो आणि कुणालाही वाटतं दोन देवांच्या युद्ध, तसं परीक्षित राजाला त्या सप्ताहात सुद्धा
मृत्यू डोक्यावर आहे. सप्ताह सुद्धा भागवताच्या कथा ऐकताना केवढा आश्चर्याचा धक्का बसलाय बघा. तो विचारतोय, परीक्षित राजा शुकाचार्यांना म्हणतोय, योग विद्या, योग मार्ग जे आमच्यापाशी येते, विराग संन्यासी, योग विद्या शुकाचार्या, बाणासुराची कन्या जी उषा, तिच्याशी यदुकुलोत्पन्न, यदुकुल म्हणायचं कारण कृष्ण, यदुकुलोत्पन्न अनिरुद्धाने विवाह केला. अनिरुद्ध हा श्रीकृष्णाचा पंतू आहे. श्रीकृष्णाचा मुलगा मदन किंवा प्रद्युम्न नाही, पंतू नाही, नातू आहे. मदन आणि प्रद्युम्न वेगळे समजले, तसं नाहीये. आता बोललं तर प्रद्युम्न आणि मदन मुलगा रुक्मिणी कृष्णाचा, आणि त्यांचा प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध म्हणजे नातू झाला, पंतू नाही, नातू. पण शुकाचार्यांना परिस्थिती विचारतोय, यदुकुलोत्पन्न अनिरुद्ध यानं बाणासुराची जी कन्या उषा तिच्याशी विवाह केला, आणि काय हरकत नाही. पण त्या प्रसंगाच्या निमित्ताने, हे महत्वाचं आहे, त्या प्रसंगाच्या निमित्ताने श्रीकृष्ण आणि शंकर यांचं निकराचं युद्ध झालं असं आम्ही ऐकलं आहे. परिस्थिती म्हणतो म्हणजे बातमी सगळी पसरली आहे, आम्ही ऐकलं आहे. हे कसं काय, असा प्रश्न शुकाचार्यांना राजा परिस्थिती विचारतात. खरं तर व्यास मुनी तुमच्या माझ्यासाठीची गोष्ट सांगतो. परिस्थितीने विचारला असेल नाही तर नसेल, काय माहिती नाही आपल्याला. पण मी आता म्हटल्याप्रमाणे रुक्मिणीच्या कथेमध्ये रस ठीक आहे, पण नातवाच्या कथेमध्ये सुद्धा रस त्या परिस्थितीला असलाच पाहिजे असं काही नाही. पण जेव्हा भागवताची रचना होते तेव्हा त्याच्यामध्ये नवरस यायला लागतात. भक्तिरस असणार, ब्रह्मरस असणार, पण शृंगारस पण द्यावा लागतो. आवश्यक आहे एखाद्या ग्रंथाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून कलाकाराला, साहित्यकाराला, लेखकाला त्याचं भान ठेवावं लागतं. आणि म्हणून रुक्मिणी स्वयंवरावर किती लिहिलं गेले मराठीत सुद्धा, मागं तुम्हाला मी सांगितलं. तसंच बघा, अनिरुद्ध आणि उषा हे एक अमर प्रेमकथा म्हणावी अशा प्रकारच्या आपल्या मनात आहे. का बरं अमर प्रेमकथा? तर रुक्मिणीनं आणि कृष्णाने एकमेकाच्या गुणाची कीर्ती ऐकलेली तरी होती. त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न व्हायला काहीतरी एक अशी देवाणघेवाण झालेली तरी होती. पण अनिरुद्ध आणि उषा यांचं प्रेम इतकं विलक्षण आहे की दोघांनी एकमेकाला स्वप्नात पाहिलं, आणि स्वप्नात पाहिल्यानंतर ते अनुरक्त झाले, आणि नंतर त्यांचा विवाह. जे प्रेम कथेला एक वेगळा आयाम आहे, वेगळा पैलू आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. पण अनेक पैलू आहेत. उषा ज्या बाणासुराची मुलगी आहे तो बाणासूर कृष्ण आणि विष्णूंना मानणारा नाही आहे. अनिरुद्ध विष्णू किंवा कृष्णाचा नातू येणार आहे, जावई होणार आहे, पण सासऱ्याचा त्या जावई होणाऱ्या दक्षिण घराण्यावर विश्वास नाही आहे. का बाणासूर मोठं विलक्षण आहे. व्यासाने त्याचं वर्णन छान केलं. एखाद्या कलावंताने व्यक्तिचित्र, त्याला काव्यशास्त्राच्या भाषेत स्वभाव लेखन असं म्हणतात. आपल्या मराठीमध्ये मोठे अभ्यास आहे. डॉक्टर पु. सहस्रबुद्धे यांचा प्रबंध PhDचा याच विषयावर आहे. स्वभाव लेखन. कुठल्याही पुस्तकामध्ये जी व्यक्तिचित्र असतात त्या व्यक्तिचित्रांचं लेखन, चित्रण हे फार चांगलं व्हावं लागतं. बाणासुराचं कसं झालंय ऐका. पहिली गोष्ट, बाणासूर हा बलिराजाचा मोठा मुलगा, त्याचा अर्थ युवराज, मोठा मुलगा. दुसरा असं सर्वांना मान देणारा, उदार स्वभावाचा, बुद्धिमान, सत्यवक्ता, अंगीकारलेलं काम पूर्ण करणारा. आणि त्यानं शंकराला असं प्रसन्न करून घेतलं होतं. कसं केलं ते सांगतो. शंकराला असं प्रसन्न करून घेतलं होतं बाणासुरानं, इतके चांगले गुण आणणारा भक्त, की त्याने शंकराला अट घातली होती
की तू आणि तुझं सैन्य माझ्या राजधानीचं सतत रक्षण केलं पाहिजेस. राजधानीचं नाव शोणितपूर. हे बहुतेक वडिलांच्याकडनं आलंय. आणि बलिराजाने काय सांगितलं नाही, पण मिळालं की देवच म्हणून पहारेकरी झाला. आणि त्याचा मोठा मुलगा काय म्हणतो, विष्णुराला बाजूला वामन. आता शंकर, तू तुझ्या सैन्यासकट म्हणजे कार्तिकेयासकट, गणपतीने कार्तिकेय, त्या कार्तिकेयासकट माझ्या नगरीचं रक्षण केलं पाहिजे. आणि ज्याच्यातून युद्ध झालंय कृष्ण आणि शंकरामध्ये असं लक्षात राहतंय, पण तो थोड्या वेळाने. आता अशा प्रकारचा हा होता बाणासूर, शंकराचा अत्यंत मोठा भक्त. तसा विचार केला तर रावण सुद्धा शंकराचा मोठा भक्त असतो. रावणाने जे काही शिवमहिम्न स्तोत्र रचलेलं आहे, असं म्हणतात की शिवाची स्तुती करणारी जेवढी स्तोत्र आहेत त्यात सगळ्यात चांगलं जर स्तोत्र कुणाचं असेल तर रावणाचं. एकीकडे रावण काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण भक्तीच्या बाबतीत तो शिवभक्त आहे ते शंकाने तसंच बाणासुराचं. दैवयोगानं या बाणासुराला 1000 हात मिळालेले. आपल्याला 1000 हाताचं एकच माहिती आहे, सहस्रार्जुन आणि परशुराम. भागवतात दुसरा एक घडतोय आपल्याला, त्याचं नाव बाणासूर. 1000 हात. आणि त्याचा उपयोग त्याने हुशारीने केला. आपले जे शिवशंकर आहेत हे पुन्हा वेगळंच व्यक्तिमत्व आहे. शिवशंकरांना एवढा पराक्रमी कोणी नाही, शिवशंकराला एवढा योगी कोणी नाही, शिवशंकराला त्यागी कोणी नाही. आणि असा असणारा शिवशंकर हा कलेचा नटराज आहे, हे तुम्हाला माहिती आहे. असा स्मशानामध्ये राहणारा आपला देव ललित कलांच्या मध्ये सुद्धा रस घेणार आहे. हे अर्धनारी नटेश्वर असो, नटराज असो, त्याच्यातून आपण बघितलं. आणि आता लक्षात घेण्यासारखं आहे ते शिवशंकर जेव्हा त्यांच्या मनामध्ये येईल तेव्हा तांडव नृत्य करायचे. आपली सगळ्यांची समजूत अशी आहे की तांडव नृत्य एकदाच होतं जेव्हा प्रलय व्हायचा आहे त्यावेळेला. असं नाही आहे. तांडव नृत्य हा नृत्याचा एक प्रकार आहे. हा आता प्रलयाच्या वेळेला काय होतं माहिती नाही, पण नेहमी सुद्धा तांडव नृत्य होऊ शकतो. आता तांडव नृत्य म्हणजे शिवशंकर जेव्हा नृत्य करणार या साथ देणारी जी माणसं असतील ती अनेकदा तांडव नृत्य संपायच्या आधीच साथ संगत बंद होते. पण तेवढी ताकद त्यांच्या हातात नव्हती जेवढी शंकराच्या पायात होती. पण एकदा मात्र शिवशंकर नृत्य करत होते, तांडव नृत्य घरास आलं होतं, समोर 1000 वाद्य ठेवली होती आणि बाणासूर तिथं आला. पण सगळ्या वादकांना बाजूला केलं आणि आपल्या 1000 हाताने 1000 वाद्य वाजवून शंकरांना त्यांनी पुढे म्हणेपर्यंत तांडव नृत्यामध्ये खंडित न करता साथ दिली. आणि एवढ्या तपश्चर्येनं आमचा भोळा शंकर खुश झाला. आपल्या शंकराचे मोठं वैशिष्ट्यच आहे की तपश्चर्या असुर करतो का सूर्य करतोय याचा विचार तो करत नाही. तपश्चर्या करतोय ना, संपला विषय. तर मग खुश झालेल्या बाणासुराला भगवंतांनी म्हटलं की एवढं छान काम तू केलंस, अरे त्याला समाधी नृत्यामध्ये माती लागली असताना खंड पडला नाही, मी थांबेपर्यंत तुझे हात थांबले नाही, चला काय ते वरदान माग. आणि वरदान मागितलं. मग काय सांगितलेलं की माझ्या शोणितपुराचं रक्षण, माझ्या राजधानीचं रक्षण तुम्ही सैन्यासकट केलं पाहिजे. ठीक आहे, बाणासुराच्या जीवनात एक मोठा टप्पा झाला. पण काय असतं, आपण खूपदा असं म्हणतो ना सुभाषितामध्ये की माध्यान्हाच्या ठिकाणी सूर्य आला, माध्यान्हाच्या ठिकाणी की सूर्यनारायण सुद्धा तापदायक आहे. तसं बाणासुरा सरकारने आता वर्णन केल्याप्रमाणे फार चांगला भक्त, पण कधी त्याला अहंकारानं स्पर्श केला हे त्यालाच कळलं. असं खूपदा घडतं मानवी जीवनामध्ये. तर अनेकदा घडतं की मोठा माणूस, मला संस्कृत वचनच आपलं मराठी वचनच माहिती आहे, अत्युच्चीपदी थोरही बिघडतो हा बोध आहे खरा.
तसं बाणासुराचं झालं. वळण मोठं छान केलं. त्याच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट होता. शंकराला भेटायला गेला आणि आपला सुवर्ण मुकुट शंकराच्या चरण कमलावर नतमस्तक करून त्याने देवाकडे मागणी मागितली. मागणी तेवढ्या अहंकाराची बघा. तो शंकराने म्हणाला, माग माझ्या 1000 हातांचा उपयोग झाला तुम्हाला तांडव नृत्यामध्ये साथ द्यायला. अलीकडे काय झालंय, या 1000 हातांचं मला ओझं व्हायला लागलंय. अरे 1000 हात तोडणारा कोणीतरी योद्धा मला भेटला पाहिजे. म्हणजे काय केलं बरं, तर 10 दिशा धारण करणारे जे दिग्गज दिग्पाल असे असतात त्यांनाच आव्हान दिलं, एकदम 10 दिशांना. माझ्यावर 10,000 किंवा 1000. आणि दिग्पालांना म्हटलं या माझ्याशी लढाईला, तर ते पळूनच गेले. वाटेमध्ये पर्वत आले, त्यांना मी चूर्ण करून टाकलं. आणि आता माझ्या लक्षामध्ये आलंय, अहंकार बघा, आता माझ्या लक्षामध्ये आलंय की माझ्या 1000 हातांचा भार कमी करणारा, म्हणजे 1000 हात तोडणारा तुमच्याशिवाय दुसरा कोणी योद्धा मला दिसतच नाहीये. त्या अर्थी चला आपण लढाई करूया. शिष्य गुरुला सांगतोय, चला आपण लढाई करूया. आता गुरुची मोठी अडचण झाली असेल, पण शिवशंकर हुशार आहे. ते म्हणाले बरोबर आहे, माझ्याशी लढाई करायची इच्छा आहे, पण माझ्या सारखा एक तुला मी सांगतो, जरा वाट बघ, लवकरच तो येईल आणि तुझे 1000 हात तोडायचं काम करेल. आता गप्प बसव की नाही. बाणासुरांना ऐकून गप्प बसता चाललं असतं, माणसाला गप्प बसवत नाही ना. त्यानं पुढे विचारलं, बरोबर आहे, असं होईल, तुम्ही नाही ना लढाई, ठीक आहे, तुमच्यासारखा लढणार आहे ना, छान आहे, पण कधी लढणार आहे सांगा ना. तेव्हा शिवशंकर मनात त्यांना रागावले, पण वर त्यांनी दाखवता म्हणाले, तू तुझा ध्वज घेऊन जेव्हा बाहेर, तू जेव्हा रथ घेऊन बाहेर पडतोस ना, तो मकरा ध्वज आहे, ध्वजावर मकर आहे, मगर. आपल्या विष्णूवर गरुड आहे, गरुड वाहन. तर तुझा जो मकर ध्वज आहे, तो आपोआप जेव्हा तुटून खाली पडेल, तुझ्या रथावरचा युद्धाला निघाल्यानंतर मकर ध्वज जेव्हा आपोआप तुटून खाली पडेल, तेव्हा समज तुझे 1000 हात तोडणारा माझ्या ताकदीचा योद्धा तुझ्या समोर आलेला आहे. बाणासुराला आनंदच झाला. बाणासुरावर बर ठीक आहे, म्हणजे होणार ना असं, म्हणजे 1000 हात कमी होणार ना, होणार, अशा प्रकारची हकीकत झाली. आणि पुढे काही दिवस बाणासुर वाट बघतोय की शंकराच्या ताकदीचा योद्धा प्रतिद्वंद्वी माझ्यासमोर कधी येतो आणि माझ्या 1000 हातांचं ओझं कमी करतो. त्याचा एक भाग झाला. एका अर्थाने अद्भुत, पाठोपाठ सुंदर असा तो बाणासुर होता. त्याची उपवर नववधू म्हणावी अशी वयात आलेली रूप सुंदर अशी मुलगी होती. आणि एक दिवस तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नातच तिने एक तरुण उभता पाहिला. आणि आश्चर्य म्हणजे स्वप्नातच ती त्याच्यावर अनुरक्त झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. मी म्हणतो ना, वेगळी छटा बघायला पण नको स्वप्नात, तर स्वप्नामध्ये अशा प्रकारे दोघांचं प्रेम निर्माण झालं आणि छान रंगवलंय. जागी झाल्यानंतर तिथे भागवतकार तुमच्या मनासारखे संसारी आहेत बघा, संसारी लोकांसाठी आहे. भागवतकार भक्तीच्या ग्रंथात म्हटलं, ती जागी झाली आणि तिच्या गालावर लज्जेचे गुलाब फुलले होते की ज्यामुळे तिची जवळची मैत्रीण चित्रलेखा तिच्या लक्षामध्ये आलं, तिला स्वप्नात काहीतरी दिसलंय. मैत्रिणीच्या सखीचंच लक्षात येणार ना. ती लाजली आणि प्रथम सांगेना. चित्रलेखेने आग्रह धरला. आता चित्रलेखा कोण आहे, तर बाणासुर जसा राजा आहे तसा कुंभासुर नावाचा त्याचा सेनापती कोणीतरी आहे. कुंभासुर त्याची मुलगी आहे, नाव चित्रलेखा आहे. नावाप्रमाणे उत्तम चित्रकार आहे, पण त्याही पलीकडे जाऊन ती सिद्ध आहे, म्हणजे अष्टमहासिद्धी तिला प्राप्त आहे. चित्र काढणारी असल्यामुळं तिने आपल्या मैत्रिणीला राजकन्येला म्हटलं
मला लक्षात आलं की कोणत्या तरी तरुण मुलाच्या प्रेमात पडलीस. तो दिसतो कसा? आता स्वप्नात पाहिलेलं वर्णन करून तरी कसं सांगणार? आणि कोणाला लज्जा ती म्हणाली मला काय सांगता येत नाही. चित्र आता गंमत बघा, चित्रलेखा नाही ना सांगता येत आहे. असं करूया, मी चित्र काढत चालतो. आता चित्र देवांची नको काढायला, मानवांचीच काढूया. पण त्या काळात असं नव्हतं, देवांच्या नको सुरुवात केली. किती सुरुवात केली? मला म्हणजे गंमत पडतो व्यासांची. देव, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, दैत्य, त्याचा बाणासूर आहे ना, दैत्य, विद्याधर, यक्ष सगळ्या बाजूला गेले आणि मनुष्य आला. त्याला चित्र तरी किती काढायला गेले म्हणतो, त्याचा मनुष्य आला. आणि किती छान रंगवते बघा. मनुष्य लोकांची चित्र काढत असताना मनुष्य लोकांचा अनेक वंश आहेत ना. सूर्यवंश आहे, चंद्रवंश आहे, त्यातील यदुवंश आहे. आपल्या साथी बघा, यदुवंशामध्ये जाधव, नंतर शूरसेन, नंतर वसुदेव यांची चित्र काढणार, नंतर कृष्ण, नंतर प्रद्युम्न यांची चित्र काढली. सगळ्यांची चित्र बघत बघत आपली ईशा निघाली आणि प्रद्युम्नाचे चित्र आल्यानंतर मात्र ती लज्जित झाली. मला कलावंत व्यासांचं कौतुक वाटतं, फक्त लज्जित झाली. पण प्रद्युम्नानंतर अनिरुद्धाचे चित्र काढल्यानंतर छान वर्णन केलं की मगाशी ती प्रद्युम्नाच्या चित्रानं लज्जित झाली आणि अनिरुद्धाचे चित्र काढल्यानंतर ती खाली बघायला लागली. उवरमान चरेनाच. इथे सुंदर आहे. आपण जर कालिदासाचं काव्य बघितलं तर कालिदासातून आपल्याला नेमकं पात्र आठवत नाही, पण हा सुरेश संस्कृतमधली ओळ आहे की त्या राजकन्येला कालिदासाचे काव्य विचारलं गेलं की आमचा तुझा प्रियकर कागद, किंवा तिने काही उत्तर दिलं नाही. तिच्या हातामध्ये जे कमळ होतं, लीला कमल पत्राणी जनया मास पार्वती, नाव पण आठवलं. पार्वतीचं वर्णन करताना कालिदास म्हणतात लीला कमल पत्राणी जनया मास. प्रश्न विचारण्याचं उत्तर काही दिलेलं नाही, मान खाली घातली आहे. हातामध्ये लीला कमल आहे. लीला कमल म्हणजे हौसेनं हातात धरलं कमळ, देवाच्या पूजेचं नाही, हौसेनं हातात धरलं कमळ. आणि त्या कमळाच्या पाकळ्या मोजती आहे. जास्त बोलत नाही, पण लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे. अलीकडच्या कालखंडात काय आहे त्याच्यात आपण बोलायला नको, पण लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे असं कालिदासानं वाटत होतं आणि व्यासाने पण वाटत होतं, असं आपल्या लक्षामध्ये येतं. खरंच आहे. नुसतं लज्जित होणं आणि मान खाली घालणं याच्यातून तिचा अधिक मोठा होकार चित्रलेखेच्या लक्षात आला. आणि चित्रलेखा म्हणाली आहे की हा कोण मला माहिती आहे, काळजीच करू नकोस, तू फक्त स्वप्नात बघितलंस, मी याला त्याच्या आसनासकट पलंगासकटच घेऊन गेले. आणि खरंच चित्रलेखात वाढते गेली आहे, शयनगृहात गेली आहे, अदृश्य शयनगृहात गेली आहे आणि अनिरुद्धाला त्याच्या आसनासकट सुखासनासकट, सुखासन म्हणजे पालखी आहे, पण सुखासनासकट घेऊन आली आहे. बाणासुराच्या राजधानीत घेऊन आले. खरं ते अभूतपूर्व घडलं. विष्णूचा नातू शंकर भक्ताच्या घरी आणायचा, गुपचूप आणायचा, स्वप्नात दिसला म्हणून आणायचा, पण चित्रलेखन ते धाडस केलंय. अनिरुद्ध आला, उषा त्याला भेटली. सुदैवाने कसं स्वप्न कदाचित अनिरुद्धाला पडलं असेल, सांगितलं नाही पण असेल. दोघांच्या प्रेमाला एक प्रकारचं उधाण प्राप्त झालं आणि अनिरुद्ध उशीच्या महालामध्ये बाणासुराच्या न कळत काही दिवस राहू लागला. बाहेरचे जे रक्षक होते त्या रक्षकांच्या लक्षात आलं ते काहीतरी आज गडबड आहे, उषेचं वागणं काही ठीक नाही आहे, म्हणून ते बाणासुराच्या कानावर घालायला गेले. बाणासुराला वाटतं काय बरोबर नाही राजकारण्याचं वागणं, म्हणून तो धावत आला. आणि धावत आला समोर बघतो तो या संगत आहे एका सुखासनात एखाद्या मंचकावर उषा आणि अनिरुद्ध एकमेका समोर बसून
फाशाचा खेळ खेळताय. आपण बुद्धिबळ म्हणा. काय असतं, प्रियकर प्रेयसी या म्हणजे जगाची चिंता असायचं काही कारणच नाही. कारण बाणासूर येईल का नाही येईल याची चिंता दोघांना नाही आहे. पण बाणासूर धावत आला आणि व्यास म्हणताय बाणासुराला आकाश कोसळते की काय सगळं धर्मी डुबून गेले असं वाटलं. आणि संतापून त्याने सगळ्या रक्षकांना सांगितलं याचा हल्ला करा. वर्णन छान केलंय. हल्ला केल्यानंतर अनिरुद्ध काय केलं, शस्त्रधारी नव्हता, पण हे हल्ला करताय ते त्याला कळलं. त्याने उशीला पाठिंबा केला असेल, तो पुरुष सिंह आहे, तो पुढे आला असेल आणि भिंतीवरचा कुठेतरी इथे वर्णन शब्द आहे, पोलादाचा परीघ होता. पोलादाचा परीघ होता म्हणजे गदा युद्धात ते गदा म्हणा पाहिजे, पण त्याला अगदी टोका असतात, तो परीघ फिरवून मारला तर जखमा होतात. तो त्याने हातात घेतला आणि बाणासुराला प्रथम लक्षात आलं की हा फक्त गोरा गोमटा देखणा राजपुत्र नाहीये, त्याला कोण अजून कळले नाहीये, नंतर कळणार आहे. राजपुत्र पराक्रमी कोण आहे. त्याने बाणासुराच्या देशात सगळ्या रक्षकांना नष्ट करून टाकलं. बाणासुर तिथं आला होता, तो शस्त्र घेऊन आला नव्हता, मुलीला भेटायला आला होता ना. तेव्हा त्याने हे सगळे शस्त्र संपली म्हणताना स्मरण केलं, तोही मोठा शंकराचा भक्त आहे आणि त्यानं नागपाशाचा मंत्र म्हटला. आता शंकराचा भक्त म्हटला की नागमान्यच, नागपाशाचा मंत्र म्हटला आणि लढाई न करता अनिरुद्धाला नागपाशांनी बद्ध केलं. आता अनिरुद्धाला काही विरोध करता येईल ना. बाणासुराला बरं वाटलं की कोणी माझ्या मुलीच्या अंतःपुरामध्ये घुसला होता, त्याला फार मोठी शिक्षा केली. अजून त्याला माहिती नाही आहे की हा कोण आहे. संतापलेला बाणासूर उशीला काही बोलला न बोलला माहिती नाहीये, पण त्याला बंदी बनवून नागपाशात तुरुंगात रवानगी करून तो निघून गेला. तिकडे द्वारकेमध्ये हल्लोळ माजला. कारण अनिरुद्ध दुसऱ्या दिवशी लक्षात आला असेल ना, मंचका सकट द्वारकेच्या शयनागारामध्ये नाहीये. तर नातू माहिती आहे की नातू म्हणतं की आजी आजोबा धान्य मंदिरांना तेवढं प्रेम असतं, तर फारच फार कल्लोळ झाला. तर कळेल पण असं अचानक गेला कुठं, आकाशात गेला, धर्मी नातूंकडे गेला, गेला कुठं. तर द्वारकेमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे, नगर रक्षक आहे, समुद्र आहे आणि अनिरुद्धासारखा नातूच गायब होतो. सगळे चकित झाले. तर नेहमीच्या पद्धतीनं बातमी द्यायला एक वार्ताहर त्या ठिकाणी आला, त्याचं नाव नारद मुनी. आणि त्या नारद मुनीने व्यवस्थित माहिती सांगितली. नारद मुनीचं मोठं वैशिष्ट्य आहे की ते बातमी रंगून सांगतात. आणि वार्ताहर असाच असायला पाहिजे, तर त्याचा पेपर छपेल ना. तर तो रंगवून सांगायचं काम त्यांनी केलं आणि व्यवस्थित समजावून सांगितलं की अनिरुद्ध आता कुठे आहे. नुसतं एवढं सांगून थांबले नाही, त्या अनिरुद्धाला बाणासुरानं नागपाशामध्ये बद्ध करून तुरुंगात टाकलंय. आता इतकी बातमी ऐकल्यानंतर यादव वीरांना संताप झाला. आता खरं तर अनिरुद्धाची चूक आहे, त्याच्या वेळेचं तिकडे आपली चूक आपल्याला कुठं वाटते. त्यामुळे यादव सैन्य सगळं चिडून उठलं. त्यांची नावं सुद्धा बघा, प्रद्युम्न, युयुधान, गद, सांब, नंद, उपनंद, भद्र आणि स्वतः रामकृष्ण, बलराम आणि श्रीकृष्ण सगळे त्या नगराकडे निघाले. छान केले, आपल्याला माहिती आहे तेच आहे. पुन्हा ते नगर म्हणतात त्याला खंडक, त्या खंडकामध्ये कधी अग्नी, विषारी वायू, कुठं पाणी, हे सगळं होतं. आणि अशा वेळेला त्या नगराचं रक्षण करायचं काम चित्रलेखेचे वडील करत होते. नाव बघितलं, कुंभसूर, कुंभासूर, त्या कुंभकासूर. कृष्ण आणि राम म्हणजे बलराम त्या कुंभकासुराशी लढायला लागले आणि तरी त्यांना धक्का बसला की त्यांच्या समोर लढाईसाठी साक्षात कार्तिकेय मयुरावर बसून समोर आला. बलराम आणि कृष्णाला कळे ना, बाणासुराचं नाव ऐकून माहिती होतं
पण साक्षात शंकराचा मुलगा त्याच्याशी लढायला लागेल. आणि थोड्या वेळानं कार्तिकेयाच्या मागोमाग स्कंद त्याचं नाव, स्कंदाच्या मागोमाग स्वतः शिवशंकर पण आले. त्यांना बघून कृष्ण चकितच झाला. आणि मग श्रीकृष्ण भगवानाच्या लक्षात आलं असेल की बाणासुराला वरदान दिले आणि वरदानाने हात बांधले, पण लढायला कृष्ण येऊ दे नाही तर आणि कोणी येऊ दे, नगराचं रक्षण करणं आपलं काम आहे. आणि लढाई पेटली. आता लढाई पेटल्यानंतर विचारता पण येईल नाही कसं काय म्हणून. आणि आपले व्यास मुनी त्या लढाईचं मोठं छान वर्णन करतात. महाभारती युद्धात गीता ज्या सांगितली त्या सुद्धा एक ठरलेला नियम होता की ज्याच्यापाशी जे शस्त्र आहे ते शस्त्र दुसऱ्यापाशी असेल तर लढायचं. म्हणजे गदेने गदेशी, बाणाने बाणाशी. याचबरोबर असाही विचार व्हायचा की लढाई करताना आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी त्या ताकदीचा पाहिजे. जसं आखाड्यामध्ये मल्लयुद्ध करताना अलीकडे सुद्धा वयोगट असतात. ते कुणाला कुणाशी लढायचं ठरलेलं आहे ना, त्या ताकदीचा पाहिजे तर लढायला सुद्धा आनंद मिळू शकतो योद्ध्याला. आता कोण कुणाशी लढले हे बघण्यासारखं आहे. कुंभासूर म्हणजे सेनापती हा बलरामाशी लढला. कार्तिकेयानं प्रद्युम्नाशी लढाई केली. सांब बाणासुराच्या पुत्राशी लढला. बाणासूर कृष्णाशी लढायला आला नाही, तो सात्यकीशी लढायला. आता सात्यकी हा सगळ्यात मोठा यादव वीर आहे. तर बाणासूर विरुद्ध सात्यकी, बाणासूर पुत्र विरुद्ध सांब, नंतर कुंभासूर आणि बलराम, आणि प्रद्युम्न हा कार्तिकेय म्हणजे शंकराच्या मुलाशी. अशी लढाई खूप मोठी झाली. या लढाईमध्ये श्रीकृष्ण भगवान आणि शंकर यांना समोरासमोर यावं लागलं. अजून बाणासूर लढाईला कृष्णाबरोबर आलेलाच नाही. आपल्या लक्षात येते का बघा, आपला देव शब्दाचा पक्का आहे. कसा? शिवशंकरांनी सांगितलं होतं तुझ्या नगराचं रक्षण करीन. मग नगराचं रक्षण करताना राजाला जर बोलावलं गेलं तर नगराचं रक्षण झालं का? राजाचं काम नाहीये नगराचं रक्षण करणं, तो बाले किल्ल्यात असतो. अलीकडच्या वाचित ऐतिहासिक शिवशंकर कृष्ण आल्यानंतर सुद्धा बाणासुराला तिथं पाचारण करता स्वतः लढाई करता येते बघण्यासारखं आहे. आणि त्या लढाईचं वर्णन पुन्हा छान केलं. आपल्याला माहिती आहे तेच, एकानं ब्रह्मास्त्र फेकलं किंवा दुसऱ्यानं वायव्यास्त्र फेकलं वारा, एकानं अग्निस्त्र फेकलं किंवा दुसऱ्यानं पर्जन्यास्त्र म्हणजे पाऊस पाडला. आणि सगळ्यात छान आहे, शंकरांनी आपल्या जवळ पाशुपतास्त्र फेकलं. काय आठवतं का बघा? हेच पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी अर्जुनानं शिवशंकरांची लढाई केली होती. आणि अर्जुनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, कधी कधी आपल्याला असं वाटतं गणित कथा कादंबऱ्या वाचल्यानंतर उच्चारणं एकलव्य हे अर्जुनापेक्षा अधिक योग्य होते. पण असं नाहीये. स्वतः जर महाभारत आपण नीट वाचलं, आणि मोठं नाव तुम्हाला सांगतो, पुस्तकाचे नाव सांगतो, तुम्ही ते वाचा, महाभारताचे वास्तव दर्शन असं पुस्तकाचं नाव आहे. महाभारताचे वास्तव दर्शन. आणि लेखक आहे पूज्य स्वामी वरदानंद भारती. हे त्या काळात संन्यासी झाले नव्हते, पण पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे अ.दा. आठवले. तुम्ही लायब्ररीत गेला तर वरदानंद म्हणून शोधू नका, मिळणार नाही. प्राचार्य अ.दा. आठवले म्हणून शोधा. आणि मी खरंच तुम्हाला सांगतो, एकदा सगळ्यांनी महाभारताचं वास्तव दर्शन वाचा. यासाठी पण वाचा की आपल्या गीतेवर अलीकडे नाही, पण भगवद्गीतेवर काही अन्य आक्षेप झालेले आहेत. गीता एकाच वेळी लिहिली का? 3 कालखंडात लिहिली नाही ना. गीतेचे लेखक एक आहेत का 3 आहेत, असे आक्षेप अभ्यासपूर्वक आले. अभ्यासपूर्वक. पण ते खोडून काढण्याचं काम वरदानंद भारतीने केलंय. आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगतो, गीता ग्रंथाचा कार्यकर्ता म्हणून
वरदानंद भारतींचा तो लेख गीता दर्शन मासिकाने छापलेला आहे, हे खास लक्षात आले. इतकी आपल्या गीता दर्शन मासिकाची गेल्या 56 वर्षाची पुण्यही आहे की ज्याच्यामध्ये वरदानंद भारती लेख लिहितात. आता मुद्दा लक्षात आला. त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की अर्जुनाच्या इतक्या ताकदीचा फक्त श्रीकृष्ण. तुम्ही धनश्री लेलेचं व्याख्यान ऐकलं असेल तर मुद्दा तुमच्या लक्षात येईल, फक्त श्रीकृष्ण आणि कोणी नाही. ना कर्ण, ना एकलव्य, ना कोणी. ते महाभारतात आहे. तुम्ही काय म्हणायचं तुमची इच्छा आहे. पण व्यास काय म्हणतात म्हणा तर महाभारतात व्यास म्हणतात अर्जुन आहे. आणि खरंच आहे, अर्जुनानं शिवशंकरांना पाशुपतास्त्र मिळत असताना ते भिल्ल देशामध्ये होते, म्हणजे तो वराह आला तो टाकला, त्यात म्हटलं तर पराभूत केलं अर्जुनानं. आणि इथं मी तुम्हाला सांगणार आहे, मी ऐका, व्यास तेच सांगताय, लेले म्हणाले त्याचा पुरावा देतो तुम्हाला. शिवशंकरांना मूर्छित करायचं काम श्रीकृष्णानं केलंय. अर्जुनही त्या ताकदीचा आहे आणि त्याच्या बरोबरचा फक्त श्रीकृष्णाने ते स्पष्टपणे म्हटलंय, नगराचं रक्षण करणाऱ्या कुंभासुराला मारल्यानंतर नगररक्षण करणाऱ्या स्कंदाला म्हणजे कार्तिकेयाला पळवून लावल्यानंतर प्रद्युम्नानं शिवशंकर रणांगणात आले, तर शिवशंकरांना मूर्छित करायचं काम कृष्णानं केलं. शिवशंकर मूर्छित आहे. आणि आता अशक्य काही नाही आहे. आपण बघा, विराट नगरीवर तो ग्रहण करण्यासाठी दुर्योधनाच्या सांगण्यावरून भीष्म द्रोणादी गेले होते, तेव्हा अर्जुनानं त्यांना असंच मोहनी अस्त्र टाकून मूर्छित केलेलं आहे आणि कर्णाला तर पळवून लावलं. हा इतिहास आहे. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर शिवशंकर मूर्छित होणं तर अशक्य नाही. पण त्या शिवशंकराने भक्ताला काय देऊन ठेवलं बघा. शिवशंकर मूर्छित झाल्यानंतर सात्यकीशी लढणारा बाणासूर म्हणतो कृष्णाला, अरे हे कुणाशी तो लढलास, माझ्याशी लढ. काय अहंकार आहे. स्कंद पराभूत झाला, शिवशंकर मूर्छित झाले आणि बाणासुराला वाटतोय कृष्ण आपल्याला पराभूत करू शकणार नाही. कदाचित त्याच्या डोक्यात आला असेल 1000 हात तुटण्याची आता वेळ आली आहे आणि म्हणून कृष्णाशी त्यांना लढाई केली. सात्यकीला सोडून गेलं. वरण छान करतात व्यास, त्यांना कसं लढायचं, एकाशी लढताना सरळ म्हटलं तुझं जे लढायचं त्या बाजूला त्याच्याशी लढतो, असं रणांगणात घडायचं. तसं घडलंय आणि सात्यकीला सोडून कृष्णाकडे आला. अहंकार बघा, कृष्णाशी तो बाणासूर असल्यामुळे बाणाने लढणार आहे. तर सुदर्शन कृष्णाला आता चालवता येत नाहीये. म्हणजे आता कृष्ण बहुतेक धनुर्धर असणार आणि धनुर्धर कृष्ण द्विभुज जर असेल, चतुर्भुज जरी असेल, अष्टभुज कृष्ण आपण ऐकला नाही, ते देवीचं काम आहे. तर चतुर्भुज द्विभुज असेल तर त्याचा अपमान करण्यासाठी या बाणासुरानं आपल्या 1000 हातामध्ये 500 धनुष्य दिले. तो द्विभुज, चतुर्भुज मी 500 म्हणजे 1000 हात, 500 धनुष्य, त्याला बाण चढवले आणि एका वेळी सोडले. बहुतेक बाणासुराला वाटलं असेल काय ताकद आहे कृष्णाची, काय त्याचं सुदर्शन चक्र तर काही दिसत नाहीये, काय तो आपल्याशी धनुर्विद्येमध्ये लढणार आहे म्हणून. पण कृष्णाने शांतपणे शंख फुंकला, आपला धनुष्य सज्ज केला आणि एका धनुष्यानं त्याचे 500 धनुष्य धारण करणारे 1000 हात, व्यास सुरेख शब्द वापरतात, झाडाच्या फांद्यात तोडाव्या अशा प्रकारे तोडल्या. बहुतेक महादेवाने देता वर पुरा झाला, त्याचा अहंकार संपला. शंकरांच्या ताकदीचा नव्हे आधी शेरा सव्वा शेर असा कृष्ण भेटला आणि बाणासुराला लक्षात आलं की सगळं आपले बाहू तुटले. व्यास तुम्हाला माझ्यासारखे भक्त, जे परीक्षित होताच, पण तुमच्या माझ्यासारखे भक्त भागवत निरूपण करणार आणि ऐकणार आहेत.
असं माहिती असावं. पण आपल्याकडे काय आहे बरं, आपल्याकडे गंमत म्हणून बोलतो, लढाई शेवट्या नेली ना तर ती रक्त रंजित न करता आनंदात पर्यावस्था कशी होईल याची बहुतेक आपल्याला काळजीच असते. आपलं भारतीय मनच तसं आहे. आणि म्हणून मूर्छित झालेले शंकर जागे झाले आणि जागे होऊन आपल्या भक्ताबद्दल काळजीपोटी कृष्णाला म्हणतायत या बाणासुराचे हजारात तोडलेच ना चांगली शिक्षा मिळाली, पण बाणासुराला मारू तेवढा नकोस. आता कशा का बरं मारायचं नाही, एवढा जर त्यानं पराक्रम केलाय तर प्राणांना मृत्यू करतो, स्वर्गातच जाईल ना, काय अडचण नाही. सूर्यलोकात जाईल. युद्धामध्ये सन्मुख लढलं, पाठ दाखवली नाही ती सूर्यलोक. आणि आपल्या अध्यात्मात सांगते सूर्यलोक म्हणजे मोक्षाची पहिली पायरी आहे. योगी जसा मोक्ष मिळवणार आहे की नाही, योगी तसा योद्धा पण मोक्ष मिळवू शकतो. सूर्य लोकात जायची पहिली, आपलं मोक्ष लोकात जायची पहिली पायरी, मोक्ष लोक नसतो, मोक्षाला जायची पायरी सूर्य पावती, असं ज्ञानेश्वरी कळलं नाही. पावती म्हणजे पायरी, ती मिळेल. पण नाही, देवाला भक्ताची काळजी घाल, कारण बाणासुराला मारू नकोस. तर भगवंताने उत्तर दिलं. व्यासाने कधी छान चतुराईने सांगितलं बघा, शिवशंकरा तुझ्या शब्दाचा मान तर मी ठेवतोच, पण तुला एक मी सांगतो की हा जो बलिराजा आहे ना, त्या बलिराजाचे जे आजोबा आहेत ते आहेत प्रल्हाद. आता कथा बघा, तेव्हा वडील कुणाचा आपल्या लक्षात येत नाही. शिव श्रीकृष्ण भगवान म्हणतायत बाणासूर बलिराजाचा मुलगा, बलिराजा प्रल्हाद वंशातला, आणि त्या प्रल्हाद वंशालाच मी वरदान देऊन ठेवलंय की एक तुझ्या वडिलांना हिरण्यकशिपूला मी मारलोय, आता पुन्हा मी तुझ्या वंशाचा छेद करणार नाही. जे पठ्ठावर पडलं. शिवशंकरांचा शब्द पण राखला आणि भगवान श्रीकृष्णाचा शब्द पण राखला. आणि सुंदर गुंफण कलाकार म्हणून यास आपल्या समोर करताय असं आपल्या लक्षामध्ये येते. एक छान लढाई झाली शंकर आणि श्रीकृष्ण यामध्ये. उषा आणि अनिरुद्ध, ज्यांना आपण प्रेमी युगुल म्हणून सगळ्या साहित्यामध्ये मराठी असो, संस्कृत असो, इंग्रजी असो, कुठलंही काही प्रेमी युगुल प्रसिद्ध असतात. जसं प्रेमी युगुल जोडपं यामध्ये अनिरुद्ध उषाचं नाव निश्चितपणे आहे. त्याची कथा आपण बघू. आता उरलेल्या वेळात आणखीन एक लढाई बघूया. पण त्या लढाईचं निमित्त आहे एक पौंड्रक नावाचा राजा आणि त्याचा मित्र असणारा काशी राजा. या दोघांना भगवान श्रीकृष्णाला संपवावं लागलं. त्या काशीराज मारला गेलाय तो मित्रासाठी, पण खरा जर गुन्हेगार कोण असेल तर हा पौंड्रक नावाचा राजा. माझं मी सुतोवाच केलं तर अगोदर बघा, हा नकली आहे. मला बरं वाटतं की भागवताचा काळ इसवी सन पूर्व 1000, तर त्या काळामध्ये सुद्धा असली नकली होते. जे श्रीकृष्ण भगवान अस्सल असून सुद्धा त्यांची नक्कल करणारे इसवी सन पूर्व 1000, त्या कृष्णाचा काळ घेतला तर 2000, भागवताचा काळ 1000, कृष्ण 2000, गीतेचा काळ होते. एक राजा होता पौंड्रक नावाचा. माणसं नक्कल करताना कधी कधी अस्सलाला सुद्धा मागे टाकतात. त्याचा नमुना बघा. त्यांना सुताराला बोलावलं आणि 2 हात करून घेतले लाकडी, आणि आपल्या 2 हाताबरोबर ते अगदी छान बसवून घेतले. तर इथे तर थांबतो कसं, शंख चक्र गदा पद्म पण त्याने हाताने धारण केले. त्यानं राजसभेमध्ये प्रवेश केला आणि घोषित करून टाकलं, या जगामध्ये श्रेष्ठ वासुदेव कोण असेल तर मी. आता नक्कल करताना माणसं विसरतात कशी बघा. त्याने श्रीकृष्ण म्हटलं असतं चाललं असतं ना, मी वासुदेव कसं म्हणणार, कारण पौंड्रकाच्या वडिलांचं नाव काहीतरी वेगळे असणार ना. वासुदेव म्हणताना वसुदेवाचा मुलगा असायला पाहिजे ना. पण नक्कल करताना गडबड झाली की वासुदेव याचाच अर्थ श्रीकृष्ण घेतला. शंख चक्र गदा पद्म घेतले, 2 हात लावलेच, पण घोषित करून टाकलं मीच वासुदेव आहे. इथेही थांबला नाही.
आपल्या राजसभेला कळलं, पण कृष्णाला अजून कुठं कळलं? तुम्ही आपली गंमत असते. आपण म्हणजे एखाद्याचा अपमान केलाय, तर तो अपमान त्याला कळलाय की नाही याच्यात फार मोठी काळजी असते. त्याचा अपमान त्याला कळला म्हणजे आपला मान राहतो. जसं कोंडरं तयारचं झालं की मूळ वासुदेव घोषित केला, पण मूळ वासुदेवाला कळलंय की नाही, म्हणून त्याने दूत पाठवलं. आणि दूत पाठवले राजसभेमध्ये कृष्णाच्या, आणि आव्हान देऊन टाकलं, ताकद असली तर माणसे लढाईला ये, नाहीतर तुझे वासुदेव नावाचं नाव धारण केलेस तेवढं टाकून दे. इतकं सगळं छान वर्णन आपले व्यासमुनी करतायत. शब्द बघा, त्यानं दूतावर निरोप पाठवला. आपण नक्कल असलं तरी अस्सल वाटलं पाहिजे ना. निरोप बघा, प्राणी मात्रांवर दया करण्यासाठी या जगामध्ये अवतरलेला एकमेव वासुदेव कोण असेल तर तो मी. किती छान वर्णन आहे. म्हणजे भगवान असं म्हटलं नाहीये फक्त, पण प्राणी मात्रावर दया करण्यासाठी अवतरलेला एकमेव कोण असेल, दुसरा चालत नाही. एकमेव द्वितीय तर वासुदेव मी, दुसरा कोणी नाही. यास्तव दूत सांगतो, यास्तव वासुदेव हे खोटे नाव तू धारण केले आहेस, हे चटकन टाकून दे. शिवाजी महाराजांना सांगायचंय की शहाजी राजांचं वडील म्हणून नाव धारण केले ना, या टाकून. तसं वासुदेवाला सांगायचं, वसुदेवाचं नाव टाकून दे. पण काय निरोप कोणी कोणाला काही पाठवू शकतो. निरोप पाठवलाय की खोटं नाव धारण केलेस तर टाकून दे. तुला आणखी ऐका, नक्कल करणारी माणसं किती गर्विष्ठ असतात. पुढं म्हटलंय, हे यादवा तू मूर्खपणानं आमच्यासारखी शंख चक्रादी जी आयुध धारण केली आहेस तीही टाकून दे. आमच्यासारखी मूर्खपणानं तू धारण केली आहे ती सगळी टाकून दे. आणि हे न करशील तर माझ्याशी युद्धाला तयार. आता कृष्णाला हा निरोप मिळाल्यानंतर कृष्ण काय गप्प बसणार आहे का? तर समजा कृष्ण गप्प बसला, काय मूर्खाच्या नादाला लागायचं म्हणून. ते ध्यानात ठेवा, जिथे तो आलेला आहे सात्यकी आहे ना, तो सात्यकी म्हणजे शिवाजी महाराजांचा तानाजी मालुसरे आहे. एक शिवाजी महाराज गप्प बसते, पण तानाजी गप्प बसणे शक्य असंच आहे. पण सात्यकीला फार घाबरले. तर सात्यकीने कृष्णाला सांगितलं असेल, तुम्ही काहीतरी गप्प बसा, मी जाऊन येतो. कृष्ण भगवान निघाले. त्या पौंड राजाची समजूत अशी होती की बहुतेक आपण निरोप पाठवल्यानंतर काम होणारच आहे. आपल्यासारखे चिन्ह धारण करणारा हा नकली श्रीकृष्ण अस्सल आपण दिसल्यानंतर काय आपल्या समोर उभा राहणार आहे काय? तो निवांत होता. इतका निवांत की त्याच्या नगरीचं नाव आहे कल्युष, कल्युषाधिपती. तो आरामात, काही संकट बिकट नाही म्हणून निरोप पाठवलाय, पण काही संकट बिकट नाही म्हणून मौज मजा करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी काशीला गेलाय. काशी राजा त्याचा मित्र आहे, आणि काशी राजा मित्राकडे निवांत असताना बातमी कळली आहे की आपल्या निरोपाचा परिणाम म्हणून श्रीकृष्णानं आपल्याला पकडण्यासाठी काशी राज्याला वेढा घातलाय. काशी राजा बोलते कपडा हात मारून घेतला असेल, त्या पाहुणाहून भेटायला आला, असा पराक्रम करून आलाय की माझ्या राज्याला वेढा पडला. पण शेवटी मित्र आहे. काशीराज अध्याय दिसतं, काशीराज आणि आपले पौंड्रक हे दोघं एकत्र आले. लढाई सुरू झाली श्रीकृष्ण भगवंताच्या समोर. वर्णन पुन्हा तेच आहे, गदा युद्ध झालं, खडग युद्ध झालं, जणू प्रलयाग्नी पेटला असं वाटायला लागलं. युद्ध तरी थांबेना. तेव्हा श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं आणि पौंड्रकाला सांगितलं, अरे वेड्यासारखे लाकडी हात लावले म्हणून वसुदेव वासुदेव होता येतं का? प्रथम माझ्या सुदर्शन चक्रानं तुझे दोन हात छाटतो. दोन म्हणजे लाकडी, आणि दोन लाकडी हात टाकून गेले, छाटून टाकले. पौंड्राचं मस्तक उडवलं, काशी राजाचं पण मस्तक उडवलं. आणि व्यास नेहमीचीच आवडती प्रतिमा सांगतात, इंद्राचं वज्र पर्वतावर कोसळल्यानंतर पर्वताचं शिखर कसं खाली कोसळेल, इंद्राचं वज्र
पर्वताच्या शिखरावर पोचल्यानंतर ते जसं खाली पोचेल तशी दोन पर्वत शिखर खाली कोसळली, एक पौंड्रक आणि दुसरा काशीराजा. अशा प्रकारे त्यांचा नाश झाला असं आपल्या लक्षामध्ये येत. याच्यानंतर सुतवाच करून ठेवतो, श्रीकृष्ण भगवंत यांची आपल्याला दिनचर्या बघायची. मला व्यास मुनींचं मोठं वैशिष्ट्य वाटतं की भागवत पुराण वाचत असताना पहिल्यांदा मला आनंदाने धक्का बसला की श्रीकृष्ण भगवंताची दिनचर्या सांगितली. आम्ही श्रीकृष्णाची पूजा करतो, विष्णू अवतार येतो, पण एकदा मानवी अवतार घेतल्यानंतर काय काय केलं पाहिजे ते तुम्हाला मला आदर्श पाठ आहे. आता सांगत नाही, जरा उत्सुकता वाढवतो तुमची. तर येणाऱ्या शनिवारी श्रीकृष्णाची दिनचर्या आपल्याला बघायची. त्याच्यानंतर श्रीकृष्णासमोर दोन आमंत्रण येणार. एक आमंत्रण आहे, जसं माझा नरकासूर होता तसं जरासंध एक आहे. त्या जरासंधानं गिरिव्रज नावाच्या किल्ल्यात, गिरिव्रज नावाच्या किल्ल्यात त्या राजाने कोंडून ठेवलंय अशी एक बातमी येणार आहे. आणि नारद मुनींच्या मार्फत युधिष्ठिराकडून धर्मराज राजसूय यज्ञ करतायत, नातेवाईकच आहेत धर्मराज, त्याचं निमंत्रण येणार आहे. आता दोन निमंत्रण आली एका वेळेला. दोन आलं, त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, कृष्णाने काय केलं आपण बघूया. आणि त्याचबरोबर दिनचर्या श्रीकृष्ण भगवंताची आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल अशी स्थिती. आणि ते झाल्यानंतर भागवत पुराण दशम स्कंधाची माझ्या हातात असणारं तिसरं पुस्तक संपेल आणि चौथं पुस्तक समोर येईल. तेवढं प्रचंड काम आहे बघा. आणि ते चौथं पुस्तक संपल्यानंतर संपेल लवकरच. ते संपल्यानंतर आपल्याला एकादशी स्कंद बघायचा आहे आणि आपली मुदत येणारा चातुर्मास आहे. तर तुमचंही सहकार्य राहू दे. आपण भागवत पुराण निरूपण असंच जशा पद्धतीने आपण बोलतोय, कसं बोलतोय बरं, आपण भक्तिगुण समजून घेतोय, आपण त्याचं काव्य पण समजून घेतोय, आपण त्याच्यातून काहीतरी संदेश पण मिळवतोय आणि वर्तमान काळाचा संदर्भ पण आपण लक्षामध्ये घेतो. असं सगळ्या प्रकारे आपलं भागवत निरूपण चाललंय. आणि मुख्य गोष्ट भगवद्गीता आपण सोडत नाहीये, मी तो नंतरही दाखवणार आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे कधी चुकूनही आपल्या हातून राहत नाही. नंतरच येणार आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे विसरायचं नाही, हे फक्त लक्षात ठेवा. वाक्य खूपदा बोललो पण पुन्हा सांगतो. श्रीकृष्णांनी भगवद्गीता ही निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञान सांगण्यासाठी सांगितलेली आहे. निष्काम कर्मयोगाचं गीता. एक लक्षात ठेवा, निष्कामता तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमच्यापाशी भक्ती असते. हे गीता भागवताचं नातं आहे. गीता का सांगितली? निष्काम कर्मयोग अर्जुनाला जमेल, लोकमान्य टिळकांना जमेल, पण तुम्हाला मला नाही जमणार. निष्कामता कधी येते? भक्ती असेल. भक्ती कशी असते? मूल आई वाढवते, आई मुलाला वाढवते. हा भक्तीचा सर्वोच्च प्रकार. यशोदेने जी कृष्ण भक्ती केली आहे त्याची तोडच नाही. सगळ्या माता तेच करतात. आणि भक्ती म्हटलं की कामना येतच नाही, भक्ती म्हटलं की वासना येऊ शकत नाही. आणि म्हणून व्यासाने तुमची माझी सोय करण्यासाठी, तुम्ही कसा माहितीये का, नदी वाहते, नदीच्या पात्रामध्ये उतरून आंघोळ करायची आपली इच्छा आहे, पण दोन बाजूला डगरी आहे, उतार आहे, घसरून पडण्याची स्थिती आहे. कसं आंघोळीला जायचं? तेव्हा आईला आपले होळकर येतात आणि घाट बांधतात. घाट बांधल्यानं बाल आणि वृद्धांना नदीमध्ये जाऊन स्नान करण्याची सोय आहे. भागवत म्हणजे भगवद्गीतेला बांधलेला सुंदर घाट आहे, असं लक्षात ठेवा. ते गेली 2 वर्ष आपण जे करतोय ते गीता आधारित भागवत. आता भागवत काय आपण सगळेच सांगतो ना, गीता आधारित भागवत तत्व मी तुम्हाला सांगितलं. कर्म योग गीता, भक्ती योग भागवत,
नातं काय? निष्काम. एकच व्यास, एकच श्रीकृष्ण, त्याचीच कथा. मग गीता भागवत 1000 वर्षांनी का उतरली? आणि आज आज आपण का बोलतोय? तर भक्ती एक अशी जादू आहे की भक्तीने तुम्हाला निष्काम कर्मयोग सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जमू शकतो. ठीक आहे, काय म्हणायचं ते तुमच्या लक्षामध्ये आलं. थांबू.